Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. Double Slider Crank Chain Mechanism. Elliptical Trammel Mechanism. By Professor Nikhil Mahali. आता पुढचं अति महत्वाचं जे एक इन्व्हर्जन होतं त्याला नाव होतं इलिप्टिकल ट्रॅमल. इलिप्टिकल ट्रॅमलचा उपयोग जनरली इलिप्स ड्रॉ करण्यासाठी होतो. पाहू शकता की ही जी ऍडिशनच्या साइनची ऍडिशनचं साइन आहे ना, हे एक प्रकारे तर ही एक लिंक आहे आणि ती लिंक फिक्स केली आहे म्हणून असं हॅचिंग केलंय. त्या फिक्स लिंकला लिंक नंबर 4 असं मी म्हटलो. त्यानंतर एक ग्रीन कलरने तुम्हाला इथं दिसतोय पहा, तो आहे आपला क्रँक. जो क्रँक रोटेट होतो इलिप्टिकल मूव्ह मध्ये, म्हणजे त्या क्रँकचं जे ट्रेसिंग आहे, त्या क्रँकचा जो पाथ आहे तो असा इलिप्टिकल आहे, जो डॉटेड लाईननी शो केलेला आहे. ओके, म्हणूनच याचं नाव इलिप्टिकल ट्रॅमल आहे. मग हा क्रँक या स्लायडरला इथे या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे बघा, या पॉइंटला. हा स्लायडर आहे, याला लिंक नंबर 3 म्हटलेलो आहे. आणि हा सेकंड स्लायडर आहे. 2 स्लायडर आहे म्हणून तो डबल स्लायडरचा टाईप आहे. मग 2 स्लायडर, हा एक क्रँक आणि फिक्स लिंक, असे मिळून झाले याच्यात सुद्धा 4 लिंक. 4 लिंक मध्ये 2 स्लायडर, एक क्रँक आणि एक लिंक फिक्स, असं याच्यामध्ये मेकॅनिझम आहे. मग ज्यावेळी हा क्रँक असा रोटेट होतो तेव्हा हा स्लायडर असा इथे वर खाली होतो आणि हा स्लायडर असा रेसिप्रोकेट होतो. ओके, मग बघा काय सांगितलं मी की या मेकॅनिझम मध्ये तुमचा जो क्रँक आहे तो इलिप्टिकल मोशन मध्ये रोटेट होतो, इलिप्टिकल पाथ मध्ये रोटेट होतो आणि त्या क्रँकचं जे इलिप्टिकल मोशन आहे ते कन्वर्ट होतं 2 स्लायडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये. म्हणजे क्रँकचं इलिप्टिकल मोशन कन्वर्ट होतं कशामध्ये? 2 स्लायडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये. दिस मेकॅनिझम इज युज्ड टू ड्रॉ इलिप्स. जनरली इलिप्टिकल पाथ असल्यामुळे या मेकॅनिझमचा यूज इलिप्स ड्रॉ करण्यासाठी केला जातो. तर याच्यामध्ये सुद्धा 4 लिंक आहे. त्यातली लिंक नंबर 4 म्हणजे कोणती? ही ऍडिशनची साइन, ही काय आहे? फिक्स केलेली आहे. लिंक नंबर 2 म्हणजे क्रँक आहे. हा क्रँक कोणता आहे? हे बघा, ग्रीन कलरचा. हा रोटेट होतो इलिप्टिकल पाथ मध्ये. आणि तुमचे 2 स्लायडर आहेत, ज्याला लिंक 1 आणि लिंक 3 मी म्हटलेलो आहे, ते होता ते स्लाइड. बघा, हा जो आहे हा स्लायडर वर खाली होतो ना, हा स्लायडर असा रेसिप्रोकेट होतो. मग झालं याचं मोशन आणि मेकॅनिझम. आता यामध्ये जर आपण छोटासा व्हिडिओ जर पाहिला तर अजून लक्षात येईल पहा. इलिप्टिकल ट्रॅमल, इलेक्ट्रिकल ट्रॅमलचं जर मेकॅनिझम पाहिलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. बघा, लक्ष द्या. बघा बघा, खूपच फास्ट फिरवला, आता स्लो आहे. बघा, आता बघा, हा झाला इलिप्टिकलच्या मार्गाने हा ग्रीन कलरचा क्रँक फिरतोय बघा इलिप्टिकल पाथने. जेव्हा तो रोटेट होतो तेव्हा हे जे येलो वाले आहेत हे 2 स्लायडर आहेत आणि ही जी रेड वाली आहे ही तुमची फिक्स लिंक आहे. मग फिक्स लिंक मध्ये येलो वाले 2 स्लायडर बरोबर असे स्लाइड होतात हे बघा. आणि क्रँक कसा रोटेट होतो? इलिप्टिकल पाथने, म्हणूनच याचं नाव आहे इलिप्टिकल ट्रॅमल. काही शंका? बघून घ्या त्याचं मेकॅनिझम. अशा पद्धतीने बाळांनो हा इलिप्टिकल ट्रॅमल सुद्धा आपण लास्ट लेक्चरला पाहिला होता. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणूया स्मॉल सी, त्याचं नाव आहे ओल्डहॅम्स कपलिंग. ओल्डहॅम्स कपलिंग. चला मग याची ड्रॉइंग सुद्धा आपण ड्रॉ करूया. चला तर मग मुलांनो, ओल्डहॅम्स कपलिंग हे तिसरं इन्व्हर्जन आहे डबल स्लायडर क्रँक चेनचं, बरोबर. ही अशी ड्रॉइंग आहे त्याची. याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट लेक्चरला करू. ओके, बाय मुलांनो. Like, share, and subscribe. Thanks for watching.